संध्याकाळी मी नको सांगू सरप्राईज आहे संध्याकाळी. चला फायनली माझा टॉप बॉक्स लागलेला. गुड मॉर्निंग. बातम्यांचा आवाज बघ किती जोरावर आहे. गुड मॉर्निंग टी विथ बायको. शिरे राईम करायला गेलो नाही झालं. टी विथ वायफी. वा. आणि एआयचं नव्हतं ना, हे नॅचरल होतं. नॅचरल. सो आज वर्क फ्रॉम होमच आहे. आता चहा. आज फायनली माझी इच्छा संध्याकाळी पूर्ण होणार आहे. सामान तुम्हाला नाही लागणार कारण मी संध्याकाळी बिझी आहे. तर मी चहा पितो आणि जिमला जातो. लगेच नाही जिम बंद होईल. सवातले 9:15. एवढं लेट कधी येत नाही मी जिमला. काय करणार, एडिटिंग चालू होती म्हणून. ह्याचे 2 सेट झाले. तही आता हे मारायचं इनक्लाइन. डायरेक्टली मिळणार आहेत 15चे. आता सीटेड शोल्डर. सो झाला आमचा फुल बॉडी वर्कआउट. आता जाऊया घरी. भूक लागली. मित्रांनो, मी निघता डिजिटल काट्यावर तिकडे आमच्या जिममध्ये जाय वजन केलं. खूप खुश झालो मी कारण डिजिटल काट्यावर माझं वजन दिसते आता 100च्या आत. 100च्या वर होतं विभाग. सो खूप बरं वाटलं. भरपूर दिवसांनी वजन केलं तर. हा आहे आजचा नाश्ता. वालाची भाजी, चपाती आणि घेवडाची भाजी. घेवड्याची भाजी. आणि ओवी ए पप्पा पण माझा व्हिडिओ बघत आहे बघा. माझा व्हिडिओ बघत नाश्ता करताय. ए 2 केळी आणा. 2 केळी. सगळेच माझा व्हिडिओ बघतायत. लवकर कच्चीवाली आणू नका. आपलं कच्चीवाली आणा. पिकली आहेत. मला ते लिबलिबीत आवडत नाही. बोक्षी येईल तेवढाच फास्ट. कालचा व्हिडिओ मस्त झालाय. समाधान. आता काय करूया आपण. आज काय करूया चॅलेंज होई. ओके. सो भरपूर टाइमपास केला. काम करत होतो मी ऍक्च्युली. दाखवता नाही आलं. आता वाजलेत 12ला 10 मिनिटं कमी आहे. 11:50. आणि आम्ही आता चाललोय ओवीला शाळेत सोडायला. आणि 2-3 कामं आहेत. संध्याकाळी मी नको सांगू माझी इच्छा पूर्ण करणार. एवढंच सांगा. सरप्राईज आहे संध्याकाळी. चला आता आम्ही चाललो. ओवी माझी रेडी झाली आहे. ओके. सो आज चाललोय मी जरा स्टॉमवरून एक ठिकाणी जायचं आहे दुकानात चौकशी करायला. बघूया. भरपूर दिवसापासून जे मला बाईकवर बसवायचं आहे त्याची चौकशी करायला जायचं आहे. आणि मग झालं डील चांगलं तर बसून पण येईन. जुन्यावर चलो देखते. चला बसा लवकर बसा. जागा होईल काय. बॅग पकडा. गाडी आली. अरे बसले. बोला. गणपती बाप्पा मोरया जय. सो आता ओवी शाळेत चालले. बाय ओवी. पडणार असं वाटतंय मजबूत. आम्ही ओवीला सोडून आता इकडे आलोय. कुठे आलोय आपण. गावची शॉपिंग करायला. इकडे मस्त स्वस्त दरात गावी जायसाठी आता आम्ही मॅक्सिया घेतोय प्रणितासाठी. सो इकडे स्वस्त दरात मस्त मॅक्सीज मिळतात. किती वेळा. अच्छा. सो हे दादाचं शॉप नेहरू रोडला हे शॉप आहे. आता तुमच्या दुकानाचं नाव काय. महालक्ष्मी. हा. सो तिकडून आम्ही आता हे कपडे घेतोय. पाऊस बघा मस्त चालू झाला. ब्लॅक. हे दोन कलर मी चूज करणार. अरे काय डायलॉग काय. आवाज येत नसेल आता. मला आवडते तुमची चॉईस कारण मी तुमचीच चॉईस. हो. बोलले तुम्ही 200चे आता बघला. तर सो हे 3 कलर घेतलेत मी. आम्ही आता काय घेतलं. मॅक्सी घेतली. आता माझ्यासाठी पॅन्ट. एक पॅन्ट आणि पॅन्ट. हो माझ्यासाठी या 2 पॅन्ट घेतल्या. दाखवा. वा 400 मध्ये. अंकल इकडे बसतात. बस स्टॉपच्या इकडे बसतात. नेहरू रोडच्या इकडे.
जास्त पेमेंट तुम्ही घेताय ना? नाही, बाकीच्या पावत्या पाठवायच्या तुम्हाला. मनीषा महत्वाने घेऊन पण ठेवलं. पाऊस कमी झालाय आता. पुढे काय घेऊ? तो मॅनिक्यून बघितला का? मी मागत नाही माझ्या युट्यूबवर आलं ना. चालेल चला. तो मित्रांनो मी आलो इकडे पेंढारकर जवळ. इथे हे शोरूम आहे बायकर्स गॅलरी म्हणून. तिथे मी आता टॉप बॉक्स बसवतोय आणि प्रणिता आतमध्ये बसली आहे. ओके बघा हे सगळं शॉप आहे. तर इकडे मागच्या वेळी मी हेल्मेट घेतलं होतं. हेल्मेटचे सगळ्या टाईपचे व्हरायटीज आहे तुम्ही बघू शकता. टॉप बॉक्स आहेत, सॅडल बॅग्स आहेत, सगळे आहेत. आणि सगळं गेअर एंटायर गेअर पण आहे. गेअर पण मिळतं ना तुमच्याकडे? सगळं गेअर आहे हे बघा. फुल बायकर्स गेअर बॅग्स पण आहेत बघा चांगले. तर हे सगळं तुम्हाला इकडे मिळेल. अजून काय काय मिळेल हे आपण तिकडच्या ओनरशीच माहिती घेऊया, ठीक आहे. आणि मग ते बाकी सगळं डिटेल्स, त्यांच्याकडे काय काय ॲक्सेसरीज आहेत, त्यांच्याकडे काय ऑफर चालू आहेत का सध्या मॉन्सून. कारण मला तरी ऑफरमध्ये आता त्यांनी दिलेला आहे. कुठला बॉक्स दिला सर तुम्ही मला? JDR 45 लिटर्स टॉप बॉक्स. JDR 45 लिटर्स ॲल्युमिनियम टॉप बॉक्स दिला आहे. आणि त्यांनी मला गुडविल म्हणून फिटिंग चार्जेस नाही लावणार आहेत ते मला. सो थँक्यू. पण हां आता आपण त्यांची छोटी मुलाखत घेऊ जोपर्यंत माझा टॉप बॉक्स फिट होत आहे तोपर्यंत. हा बघा मित्रांनो फायनली माझा टॉप बॉक्स लागतोय. हे भगवान, अर्धा पावसाळा निघून गेला पण आता इकडे ही प्लेट लागते. वा, आता प्रणिता चढणार कशी माहित नाही ह्याच्यात. हा बघा JDRचा मजबूत चांगली ऑफर मिळाली. प्राइस मी तुम्हाला सांगणार नाही कारण तुम्ही इकडे येऊन प्राइस द्या उगाच मग तुम्ही प्राइस एक्सपेक्ट करत असाल. पण मी हे सांगेन मी जेवढं एक्सपेक्ट केलं होतं त्या प्राइसमध्ये मला मिळालेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझं गिफ्ट आहे हे. प्रणिताने मला हे बर्थडे गिफ्ट दिलं. या मंथचं बर्थडे गिफ्ट हे आहे प्रणिताकडून. सो आता हे इन्स्टॉल होत आहेत. सगळे अटॅचमेंट त्याच्याबरोबर येतात. एवढे सगळे आयटम मिळतात. ॲक्च्युली इकडे बायकर्ससाठी म्हणजे हे स्वर्ग आहे. तुम्ही इकडे याल कन्फ्यूज व्हाल की काय घेऊ काय नको आणि सगळंच घ्याल असं वाटेल. सो बेस्ट शॉप आहे. सगळ्या बाईक्सचे इकडे तुम्हाला ॲक्सेसरीज मिळणार आहेत. हिमालयन असो, ॲडव्हेंचर टूर असो, कुठलीही सगळ्या बाईक्स. आणि तर नेक्स्ट बर्थडे अरे अरे अरे. हेलो, माय नेम इज विशाल. बाइकर्स गैलरी से हूँ मैं. सो हमारे स्टोर पे ऑल टाइप्स ऑफ ब्रांडेड एसेसरीज मिल जाती है. लगेजेस में आपको वेटरगेट्स मिल जाएंगे. हार्ड पार्ट्स में आपको जाना, मोटोटॉक दोनों ब्रांड्स मिल जाती हैं. एंड टॉप बॉक्स भी आपको मिल जाएंगे. हार्ड केस मिल जाएंगे. एंड आपको राइडिंग गियर्स में सोलेस, राइडा, वेटरा गियर्स में भी मिल जाएंगे. राइडिंग पैंट्स मिल जाएंगे, ग्लव्स मिल जाएंगे, राइडिंग बूट्स मिल जाते हैं हमारे स्टोर पे. और हमारे स्टोर पे आपको ऑल काइंड ऑफ हेलमेट जो आपको चाहिए, ब्रांड्स चाहिए, स्टड, वेगा और SM के, एक्सॉर, LS2, आपको ऑल टाइप्स ऑफ हेलमेट्स, ऑल टाइप्स ऑफ न्यू ग्राफिक्स, न्यू लॉन्चिंग ग्राफिक्स भी आपको हमारे स्टोर पे मिल जाएंगे. और हमारे स्टोर पे ऑल बाइक्स की सर्विसिंग भी हो जाती है. ऑयल्स, लुब्रिकेंट सब कुछ मिल जाता है स्टोर पे. सो आपको कुछ भी क्वेरी और डिटेल चाहिए तो प्लीज़ डिस्क्रिप्शन में हमारा नंबर दिया गया है. सो वहाँ से आप कांटेक्ट कर सकते हो. और हमारा गूगल मैप का भी लोकेशन दिया गया है. वहाँ पे आप डायरेक्टली यहाँ स्टोर पे आ सकते हो. मैं एक बार आपको गाइड कर देता हूँ फॉर अ लोकेशन. हमारा गार्डा सर्कल है डोंबिवली ईस्ट में. वहाँ से आपको कल्याण की तरफ जो रास्ता जाता है, न्यू कल्याण रोड रास्ता जाता है, वहाँ पे ही आपको मिल जाएगा. हमारे बिल्डिंग का नेम है कोनार्क आर्केड, शॉप नंबर 18. सो आपको कुछ भी मटेरियल चाहिए या कुछ भी एसेसरीज चाहिए तो प्लीज स्टोर पे विजिट कीजिए. फॉर अ मोर डिटेल आपको कुछ भी कमेंट वगैरह कर लीजिएगा उसको. थँक यू. मित्रांनो माझा टॉप बॉक्स तर फिट झालाय. तुम्ही बघितलंय मस्त क्वालिटी, मस्त ब्रँड सगळं आहेच. आणि जर तुम्ही नवीन बायकर झाले असाल आणि तुम्हाला या सगळ्या गेअर्सची गरज असेल, डोंबिवलीमध्ये जर राहत असाल तर भावाने डिटेल्स सांगितलेले आहे, डिस्क्रिप्शनमध्ये पण दिले आहे, सगळं डिटेल्स दिलेले आहेत. नक्की येऊन व्हिजिट करा. आणि मी तुम्हाला हे नक्की सांगेन की तुम्ही डिप्रेस होणार नाही. इकडे येऊन तुम्हाला सगळं बेस्ट क्वालिटी विथ बेस्ट रेट्स प्रोव्हाइड केलं जाणार आहे. आणि आफ्टर सर्व्हिस पण आहे भावाकडे. सो
नक्की या. आणि भावा तुझं दुकान बंद कधी असतं? तर फ्रायडे क्लोज असतं आमचं आणि मंडे टू थर्सडे 11 o'clock ओपन होतं आणि 9:30 क्लोजिंग टाइम आहे. सॅटरडे पण सेमच टाइम आहे, सॅटरडे अँड संडे. ओके. 11 o'clock ओपन होतं, 9:30 क्लोजिंग टाइम आहे. नक्की. आणि या भावाच्या दुकानाची मी रील पण बनवली आहे, ती पण खूप सुंदर झाली आहे. नक्की जाऊन चेक करा. त्यांच्या इन्स्टा पेजला मी टॅग करीनच माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये, तर नक्की जाऊन चेक करा की यांच्याकडे अजून कुठले प्रोडक्ट्स भेटतात. थँक्यू बाबा. अजून पुढच्या ऍक्सेसरीज साठी यायचं आहे मला. फायनली माझा टॉप बॉक्स लागलेला आहे. हा बघा. थँक्यू प्रणिता. हॅपी बर्थडे टू मी. हॅपी बर्थडे मन. माझ्या बर्थडे मधला खर्च लवकरच दुकान. चला, पण खरंच खूप स्वस्तात मस्त टॉप बॉक्स मिळालाय मला. जाण्याचा बघत होतो पण खूप महाग वाटला मला, पण हा माझ्या बजेटमध्ये पर्पजफुल आहे. लॅपटॉप ठेवून बघितलंय मी, सगळं झालंय. चला. सो फायनली प्रणिता चढलेली आहे. कशी चढली तुला पण आता त्रास नाही नव्हता. ओके. आणि या भावाने फिटिंग केली. काय नाम क्या आपका? इजार. थँक्यू इजार. तर नक्की इकडे या बायकर्स गॅलरीला व्हिजिट द्या. सॅटिस्फाईड कस्टमर आय कॅन टेल यू. हां. चला आता जाऊया घरी. भूक लागली होती. चला बाय. उतरली वाईट असलं का उतर बटल्या माणसाला त्रास होतो. नाही, पण ही आता सोलो बाईकच झाली एक टाईप. वाट बघा तुम्ही. आता मला कुठे जावं लागेल बरं? इथून घरून जेवायचं, रिचूल करून झोपायचं आणि परत उद्या गप ऑफिस जाऊन घरी यायचं. ही ऍडव्हेंचर टूरर ऍक्च्युली कम्युटर झाली आहे ती. कम्युटर. कोकणात, लडाख, स्पिटी, स्वप्नात. चला बाय बाय. कसं मी बसेन किंवा ओही बसेल, मी एक माणूस घरी बसेल, तर पॉसिबल नाही. कॉंग्रॅच्युलेशन्स टू मी ऑन माय न्यू टॉप बॉक्स. थँक्यू प्रणिता. चला, कशी वाटते पण? थांबा मी बाईक दाखवतो. मित्रांनो, फायनली टॉप बॉक्स लागलेला आहे माझा. कशी वाटते सांगा माझी ब्लॅक स्टॉर्म. वा, मजा येते. आता मेन राहिलंय इकडे ब्रँडिंग. सगळ्याच इन मराठी ते करून टाकूया. हे सगळं शक्य आहे माझ्या बायकोमुळे. थँक्यू बायको. माझ्या वडिला बघून तुम्ही काय काय पण माझं हे ना ऍक्च्युली खरं आहे. आवडलं ना? चावी राहिली असती ती बघ. आवडलं ना? हो आवडलं ते. मिळालं ना? हो बरोबर, पाहिजे तसा. आणि लुक पण मस्त येतोय ना. तुम्ही कसं वाटतं? हे नशिबाने मी प्रत्येक बर्थडेला मला खूप महागडे गिफ्ट मिळतात. लास्ट रेट वॉज 2 lakhs. आयफोन होता ना? हा, लास्ट रेट वॉज 2 lakhs. 2 lakh. आयफोन हा, आयफोन होता बरोबर. हो, लांबून पण मस्त वाटते. प्रेमात पडलोय मी परत तिच्या. मी फायनली टॉप बॉक्स लागला मम्मी. मला तर वाटतं मला फक्त बघायला जावं लागेल. चढता तर येणार नाही आता बिलकुल. रे वा. आणि घरी आल्यावर हा बघ आजचा मेनू बघ. काय ठीक आहे. काळाटण्याचा सांबार आणि वडे. क्या बात आहे, मजाच आहे आज. सो फायनली येऊन आता घरी जेवायला बसलोय आणि हा आहे आजचा मेनू. वडे, काळ्या वाटाण्याची भाजी, घेवडा आणि हे काय कोथिंबीर वडी आहे. कोथिंबीर वडी डिफरंट स्टाईल. अच्छा बरं. कीप एक्सप्लोरिंग. गुड इव्हनिंग. तर जेवून झाल्यावर मी थोडा वेळ झोपलो आणि आता कामाला बसलोय. भरपूर काम आलंय, ते काम करतोय. पप्पा आता कुठे चालले? बाहेर चालले. मग प्रणिता गेली आहे बाहेर सामान आणायला, कारण आपण थोड्याच वेळात बनणार आहे काय ते वाट बघा. एवढा सस्पेन्स. ओके, माझं ऑफिसचं काम बऱ्यापैकी झालंय. आता परत थोड्या वेळाने मीटिंग आहे. पण आता मी चाललो आहे सँडविच बनवायला. फायनली मी सँडविच बनवून देतोय आणि मग मला व्हिडिओ एडिट केला आहे आज जिकडे गेलेलो बायकर्स गॅलरीमध्ये. तो पण मी तुम्हाला दाखवतो, माझा फर्स्ट प्रमोशन व्हिडिओ. तो मित्रांनो, फायनली आज मी प्रणिताची इच्छा पूर्ण करतोय. आज मी बनवतोय व्हेज मसाला टोस्ट. पण ऑब्विसली चटणी बिटणी सगळी प्रणिताने बनवली, कारण मला बाकी मदत करायला मिळालं नाही थोडं. पण आज मी टोस्ट करून देणार आहे तिला. सो हे हत्यार आहे सँडविचचं. पहले थोड़ा सा बटर कुटे, ठीक है. और ये गया मेरा पहिला सँडविच असं. आणि मग हे करायचं. आमच्या किचन मध्ये लाईट रॉंग साईडला आहे.
सो इकडे काळून दिसत जाईल पण प्लीज ऍडजस्ट. हे असं इकडे बटर मळलेलं आहे. ही बाजू झालेली आहे. मध्ये पाक नाही. तो हा असा सँडविच आता आपलं तयार होणार आहे. पटापट होतं ते असं पटापट बघत राहायचं. सँडविच तयार. बारीक करायचा गॅस असा काढायचा. क्या बात आहे. तो पहिला सँडविच रेडी आहे. आता कट करूया. असा हात ठेवायचा असं कट करायचं. हा गरम लागणार आहे. हा बघा हा सँडविच कट करून झालाय. माझी मीटिंग पण चालू आहे. आणि मग असा सॉस टाकून खायचं. हा पहिला सँडविच मी इथल्या इथे फ्रेंडला देतो. म्हणतोय का फ्रेंडला भरवतो चायला. नाही गरम नसणार. एक दोन. माझं पण तोंड उघडलं ना. सो मी जास्ती सँडविच बनवले नाही कारण मला आता मीटिंग आहे. पण ओवी सँडविच खाते. कसा होता ओवी? मस्त आहे. चांगला बोलणार. ती मुलगी आहे माझी. थोडी दुःख होणार आहे मला आहे की नाही. चला सो फायनली बायकोची इच्छा पूर्ण झाली आहे. पण काय नाही मी जास्ती काय केलं नाहीये. सँडविच ह्यांनी बनवून फायनली खाल्लेलं आहे. बरं वाटतं ना असं काहीतरी सिंपल मस्त मस्त. हेच मी म्हणत होते जर तुम्हाला ह्याचा आस्वाद घ्यायचा असेल ना नक्की आमच्या घरी भेट द्या. नाही आम्ही गाडीच टाकतो ना. माझे पतिदेव अमेझिंग सँडविच बनवतात. गाडीच बनव ना. गाडीच टाकूया ना है ना. अमेझिंग सँडविच. चला आता कोणतरी तडपडतंय वर. आवाज येतोय कबूतर. ठीक आहे तर अरे हो अजून तुम्हाला व्हिडिओ दाखवायचा बाकी आहे. मी व्हिडिओ पोस्ट केला माझा फर्स्ट ब्रँड प्रमोशन पेक्षा बोलण्यापेक्षा काय ऍक्च्युली प्रोडक्ट प्रमोशन या ब्रँड प्रमोशनच बोलू शकतो. तुम्ही करेक्ट करा मला जर मी चुकीचं बोलत असेल. पण व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. काय बोलले ओवी? देणार ना चॅलेंज. असं रोज रोज नाही करायचं. थोडं एक्साइटिंग ठेवायचं. एक दिवसाआड 2 दिवसाआड असं करायचं चॅलेंज. कळलं. तर आज माझा प्रमोशन व्हिडिओ होता. तो प्रमोशनल व्हिडिओ दाखवतो मी. सो हा बघा हा मी व्हिडिओ बनवला आहे. बायकर्स गॅलरीच्या इकडे गेलेलो मी. जे टॉप बॉक्स बसवलाय ना आज तिकडेच हा प्रमोशनल व्हिडिओ सुद्धा बनवलाय. नक्की जाऊन चेक करा. आय होप तुम्हाला आवडेल. बाकीचं आता तिकडे बघा. सगळं इकडे बघू का. चला ओवी कुठे गेली? ओवी ब्लॉग एंड करायचा आहे. सो ओवी मॅडम आलेली आहे. हा ओवी मॅडमला चॅलेंज करायची आता उत्सुकता वाढली. चॅलेंज करूया पण एक ब्लॉग मध्ये. आणि आपले व्ह्युअर्स चॅलेंज देतील ते एक्सेप्ट करूया. ओके चला बोला. काय बोलू? एंड करा ब्लॉग. तसं बोलायचं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचा आवडतं चॅनल सगळंच इन मराठी. तोपर्यंत मी ओवी सावंत आणि माझी फॅमिली तुमची रजा घेते. जय हिंद जय महाराष्ट्र. ओहो एडिशन.